हॅलो, नमस्कार. आदेश महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ असलेले सोनम वांगचुक जवळपास 170 दिवसांनंतर जेलमधून बाहेर येणार आहेत. त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षेला कुठेतरी बाधा आणत आहेत असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता. आणि काल त्यांच्यावरती हा आरोप त्यांच्यावरून मागे घेण्यात आला आणि आज त्यांचा खटला रद्द करण्यात आला आहे सरकारकडून. तर त्यांनी मूळतः हे आंदोलन केलं होतं लडाखच्या पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि शेड्यूल 6 नुसार त्याला स्पेशल दर्जा मिळावा, यासाठी त्यांचे आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व करत होते. ते आंदोलनाला कुठेतरी दाबण्याच्या प्रयत्नासाठी सरकारने त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केला. त्या गुन्हा अगदी NSA सारखा एवढा मोठा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला. त्यांना राष्ट्रीय सुरक्षेला कुठेतरी हानी होत आहे त्यांच्यामुळे, असं त्यांच्यावरती आरोप करण्यात आला. आणि आज जवळपास 170 दिवस जेलमध्ये काढल्याच्या नंतर आज त्यांच्यावरती गुन्हा हा मागे घेण्यात आला. परंतु 170 दिवस त्यांनी जेलमध्ये काढले ते चुकीच्या, केवळ सरकारला ते आंदोलन दाबायचं होतं. या कारणास्तव सरकार आणि तिथले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जे केलेले आरोप आहेत, त्यांच्यावरती जी केलेली चुकीची कारवाई आहे, त्याची भरपाई कशी होणार? सोनम वांगचुक हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. देशाला कुठेतरी गौरव मिळवून देण्याची गोष्ट त्यांनी केलेली असताना सुद्धा आपलं सरकार 170 दिवस त्यांना जेलमध्ये ठेवतं का? कारण की त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनात त्यांनी लडाखच्या हक्कासाठी भांडले आणि त्यातून कुठेतरी सरकारला ठेच पोहोचत आहे याचा प्रयत्न झाला. तर ते 170 दिवसाची भरपाई सरकार कसं करणार आहे? या सर्वार्थातून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सोनम वांगचुक यांच्यावरती झालेली कारवाई चुकीची आहे का? तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं काय आहेत ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.